हाय हॅलो नमस्कार, मी मीना श्री सखी या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर जसं की आज तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघतात मी कुठल्या ठिकाणी उभी आहे. कारण आपलं घर म्हटलं की आपल्या घराच्या प्रत्येक खोलीचं एक वेगळं महत्त्व. तसं ही जागा म्हणजे स्वयंपाकघर, या जागेचं महत्त्व खूप सर्वात जास्त आहे. कारण या स्वयंपाकघरातनंच आपल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीचं आरोग्य हे ठरलं जातं. कारण इथे जे आपण जे अन्नपदार्थ शिजवतो, जे सात्विक जेवण जे काही आपण बनवतो, त्यामुळे आपलं आरोग्य सुधारतं, आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. तर ह्या जागेला सर्वात जास्त महत्त्व आहे. आणि शेवटी अन्नपूर्णा आहे ही. आपण जिथे स्वयंपाक शिजवतो, स्वयंपाक बनवतो आणि ते ग्रहण करतो. तर ही जागा सर्वात सुंदर, आणि ह्या जागेला स्वयंपाकघराला एक मंदिराचंही इम्पॉर्टन्स दिलेला आहे. टिप्स आहेत माझ्याकडे ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि माझं किचन हे मी कसं ऑर्गनाइज ठेवलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा माझा हा किचन ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता माझ्या फॅमिलीमध्ये काही नवीन सबस्क्रायबरसुद्धा जोडले गेलेले आहे. तर त्यांना मी सांगू इच्छिते की मी मीरा रोड इथे राहते. आणि माझा नवरा, मी आणि माझा 3 वर्षाचा कृष्णराज, आम्ही असे या घरामध्ये राहतो. आमचा हा 1 BHK फ्लॅट आहे मीरा रोड येथे. तर मी नवीन ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. काही यूट्यूबर्सना जे ब्लॉगिंग करत होते आतापर्यंत त्यांना बघून, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकून मी माझा प्रवास सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करते आहे. मला वाटतं जसं नाटकामध्ये प्रयोग करताना कलाकार आपल्यासमोर प्रयोग करत असतात, नाटक सादर करत असतात, आणि आपण तिकीट काढून बघायला जातो, नाट्यगृहामध्ये बघतो, एक 40-50 मिनिटाचा तो नाटक बघतो आणि घरी निघून येतो एन्जॉय करत करत. तर ते आपण तेवढंच त्या 45 मिनिटाचा त्यांचा आपल्याला जो एंटरटेनमेंट मिळतो तो आपण प्रवास बघतो. पण त्या कलाकाराच्या मागे जाऊन त्याने किती त्याच्यासाठी प्रयत्न केले, किती त्याने मेहनत घेतलेली आहे, त्या पात्राला एक पूर्ण न्याय देण्यासाठी त्याने किती त्यामागे प्रयत्न केले आहेत, किती सराव केला आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्याचप्रमाणे ब्लॉगिंग हे असं क्षेत्र आहे, कोणतेही ब्लॉगर असेल जे काही वेगवेगळे कंटेंट आजकाल आहेत, तर त्याप्रमाणे कुठलेही कंटेंट सादर करू देत, तर त्या सादर करण्यामध्ये त्यांच्या मागची जी आपण फक्त प्रेक्षक म्हणून आपण एक 20-25 मिनिटं, साधारण 15-20 मिनिटं ह्या कालावधीचा आपण तो त्यांचा ब्लॉग जो असतो, ती त्यांची जी व्हिडिओ बनवलेली असते ती आपण तेवढ्यापुरती बघतो. पण त्या व्हिडिओच्या मागे त्या ब्लॉगरने त्यासाठी किती मेहनत घेतलेली आहे त्याची आपल्याला काही म्हणजे माहिती नसते, काही माहिती नसते. तर त्यातलीच एक मी मला स्वतःला समजते. माझा नवरा हा एकटा कमवता आहे माझ्या घरामध्ये, आणि त्याचं आता कृष्णराजचं शिक्षणही चालू झालेलं आहे. तर मुंबईमधलं शिक्षण तुम्ही समजू शकता की किती जास्त खर्चाचं आहे, त्यासाठी किती पैसा लागतो. तर ह्यासाठी कुठेतरी आपल्याला लेडीज म्हणून मी आधी जॉब करत होते ॲज अ अकाउंटंट, पण जसा काही कृष्णराज झाला त्याच्यानंतर मला जॉब सोडायला लागला. कारण मला त्याला डे केअरमध्ये ठेवायचं नव्हतं. कारण आजकाल भरपूर साऱ्या डे केअरच्या न्यूज येतात. असं मी म्हणत नाही की डे केअरमध्ये चांगलं सांभाळत नाही, जो तो त्याचा प्रश्न आहे, त्याची मतं आहेत, त्याला डे केअरमध्ये ठेवायची काही कारणं असतील किंवा काही असतील. आणि बस काही चांगले डे केअर सुद्धा आहे. माझी एक मैत्रीण आहे जवळचीच, तिची सुद्धा मुलगी आतापर्यंत म्हणजे 2 वर्षाची झाली. ती जन्मली त्याच्यानंतर 7.5-8 महिन्याची होती, तेव्हापासून ती डे केअरमध्येच होती. आणि ती डे केअर जे होतं तिचं खूप उत्तम प्रकारचं होतं, पण ते विलेपार्लेला होतं, म्हणजे मीरा रोडपासून खूप लांब आहे. तर त्यासाठी मला ते प्रयत्न केले जरी असते मी त्यासाठी तिकडे ठेवण्याचे, तरी ते खूप जास्त मला खडतर झाले असते, खूप मला हेक्टिक झालं असतं ते पूर्ण स्केड्यूल, ऑफिस, मग डे केअरला विलेपार्लेला सोडणं, तिकडचंच नियरबाय काही जॉब बघणं, परत त्याला येताना घेऊन येणं, ह्या सगळ्या खटाटोपामध्ये खूप जास्त माझी हेक्टिक लाईफ झाली असती. त्यामुळे मग शेवटी आम्ही निर्णय घेतला की कुठेतरी आपण तडजोड करून थोड्याफार गोष्टी आपण वर खाली करू आणि आपल्या मुलाचं आपण संगोपन स्वतः घरातच करू.
तर यासाठी आम्ही हा डिसिजन घेतला. पण जसं काय आता तो मोठा होत चाललेला आहे, त्याचा शिक्षणाचा खर्च आहे, या सगळ्याच गोष्टी येतात. त्यामध्ये कुठेतरी नवरा म्हणून किंवा काही असेल तो कमी तर नाही पडत आहे, पण आपल्याला स्वतःला कळतं की आपल्या मुलाला आपल्याला जर चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर अजून जास्त आपल्याला त्यासाठी मेहनत केली पाहिजे. चांगलं त्याला शिकवायला, तरी चांगल्या पोस्टवर त्याला नेण्यासाठी आपल्याला मेहनत ही केलीच पाहिजे आई वडील म्हणून. तर त्यासाठीच मी माझ्याकडून छोटासा एक प्रयत्नाला सुरुवात केलेली आहे. ऑफकोर्स त्यामध्ये मेहनत फार आहे, माझी मेहनत करण्याची तयारी सुद्धा आहे त्या परीची. पण कुठेतरी लहान मुलाला सांभाळून वगैरे करण्यामध्ये थोडंफार कमी जास्त कुठेतरी होत आहे माझ्याकडून. होप सो तुम्ही समजून घ्याल. तुम्ही सुद्धा आई असाल तर नवीन मूल जन्माला आल्यावरती तो मोठा होईपर्यंत, एक नाही म्हटलं तरी त्याला समजेपर्यंत 5-6 वर्षाचा होईपर्यंत आपल्याला माहिती आहे की त्याच्या कलेने आपल्याला घ्यायला लागतं. त्याला जेव्हा समजायला लागेल तेव्हा तो त्याच्या त्या गोष्टी स्वतःमध्ये रुळून करत जाईल. तर मला वाटतं जी कोणी व्यक्ती ह्या फील्डमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे, ऑफकोर्स सगळ्या गोष्टी सांभाळून करणं इझी नाही आहे, पण जी काही थोडी मोठी प्रयत्न तिचे चालू आहेत. आई म्हणून ह्या गोष्टी खूप जास्त हेक्टिक होतात बाळ जन्मल्यानंतर. पण हे समोरच्या तुम्ही बघणाऱ्या प्रेक्षकांनी आम्हाला तुमचा सपोर्ट करावा आणि आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी मदत करावी असं मला वाटतं. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. माझ्या किचनच्या मी काही तुम्हाला मी कशा माझ्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेल्या आहेत काही काही गोष्टी, त्या मी तुमच्यासोबत शेअर करते आणि काही टिप्स अँड ट्रिक्स छोट्या मोठ्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे असे छान छान व्हिडिओ येत राहणार आहेत. तर माझ्या चॅनल श्री सखीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वप्रथम मी तुम्हाला हॉलमधून किचनमध्ये जाण्याची एंट्री दाखवते. इथे ह्या बाजूला फ्रीज ठेवलेला आहे, इथे हा बेडरूम आहे आणि हॉलला लागूनच किचन आहे. तर इथे ह्या किचन ट्रॉलीज आहेत, हा मेन प्लॅटफॉर्म आहे आणि इकडच्या बाजूला हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. इथे ही अशी बाल्कनी आहे, हा किचन सिंक. आम्ही येण्यापूर्वीच, इथे शिफ्ट होण्यापूर्वीच आम्ही हा किचन करून घेतलेला आहे. तर मी सुरुवातीला माझी अन्नपूर्णा ही शेगडी ह्यापासून सुरुवात करते. तर ही शेगडी अगोदर आमची 3 बर्नरची होती. तर ती अशी इथपर्यंत यायची आणि इथला हा स्पेस पण आहे ना एवढाच राहायचा. तर त्यासाठी ती तशी पण खराब होत आली होती. तर ती आम्ही सेल केली. त्याच्या बदल्यात मग आम्ही इन एक्सचेंज ही काफची 4 बर्नरची शेगडी आहे तर ही घेतली आणि ही छान कन्व्हिनियंट काचेची आहे, पण खूप छान आहे. तर सकाळी जेव्हा आपल्याला घाई गडबडचा वेळ असतो किंवा गणपतीमध्ये आम्हाला जास्त करून ह्या अशा शेगडीचा उपयोग होतो. 4 ठिकाणी 4 वेगवेगळ्या गोष्टी फटाफट होऊन जातात आणि स्वयंपाक लवकर होतो. तर त्यासाठी बर्नरची शेगडी अशी स्क्वेअर शेपमध्ये घेतली, जेणेकरून हा स्पेस आता मला यूज करण्यासाठी मिळतो. आधी चपाती करताना, चपाती लाटताना सुद्धा इथे खूप कमी स्पेस राहायचा, म्हणजे एवढा स्पेस आम्हाला चपातीसाठी मिळायचा. तर आता हा स्पेस मला पूर्णतः यूज करता येतो. तर त्यासाठी मी ही 4 बर्नरची शेगडी घेतली. तर आता मी तुम्हाला ह्या जे 2 आहेत शेल्फ त्याबद्दल सांगते. आमचं प्लॅनिंग होता आम्हाला इथे चिमणी बसवायची होती, पण थोड्या बजेटच्या कारणाने आम्हाला ती करता नाही आली. त्यामुळे आम्ही प्रयोजन करून ठेवला, कारण तिकडे बघितलात तर मागे एक स्विच दिलेला आहे चिमणीसाठी. तर चिमणी लावायचा आमचा इन फ्युचरमध्ये प्लॅन आहे. जेव्हा कधी आमचा बजेट वगैरे त्याप्रमाणे होईल तर तेव्हा आम्ही ती गोष्ट करून घेऊ, चिमणी लावून घेऊ. तर फर्स्ट शेल्फमध्ये हे असं सर्व मी ठेवलेलं आहे, जे डेली लागतं आपल्याला सकाळी चहाच्या गोष्टी. तसंच मी आणि माझा नवरा हा काही चहा पियतच नाही, चहा प्रेमी आहोत, पण आम्ही साखरेमुळे सध्या चहा बंद केलेला आहे. तर हे हनी आहे आणि ज्येष्ठ मध प्रत्येक लहान मुलांच्या घरात तर असेलच. अशा सगळ्या काही गोष्टी ठेवलेल्या आहेत इकडे.
ह्यामध्ये पार्टिशन करून घेतलं आम्ही काचेचं, जेणेकरून मला असे डबे ठेवता येतील. त्यानंतर इथे हे जे डबे आहेत यामध्ये काजू बदाम आले होते माझ्या मिस्टरांसाठी, पण ते त्यानंतर ते काय राहिले नाहीत, तर मी हे असे खालीच आहेत दोन्ही डबे. आणि हे छान मेटलचे आहेत त्यामुळे छान वाटतात. मला ह्याचा लुक फार आवडला होता, त्यामुळे मी हे असे म्हणजे आपण किचनमध्ये एंट्री केले आपल्याला काहीतरी चांगलं दिसलं तर छान वाटतं, तर त्याकरता मी हे असे एंट्रीसाठी असे ओपन स्पेसमध्ये असेच ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे मला हे जे आहे बरणी, ही छोटीशी, ही मला माझ्या एका मैत्रिणीने हळदी कुंकूमध्ये वाण दिलं होतं. तर ही चिनी मातीची आहे, तर त्यामध्ये मी मीठ ठेवलेलं आहे. तर त्यानंतर हे इथे रोज लागणारे कप आहेत. काही पाहुणे वगैरे आल्यावरती पाणी देण्यासाठी ग्लास आहेत आणि वरतीसुद्धा कपच आहेत. रोज लागणारे 2 कप मी इथे ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे हा शेल्फ आहे. इथे हे लायटर ठेवलेलं आहे, हाताला मिळेल असं पटकन. तर हे असे सॉफ्ट लॉकवाले डोर आहेत. हे काचेचे हे असतील ना, त्यामुळे किचनला एक छान लुक येतो. त्यानंतर इथे जो हा शेल्फ आहे, तर हा मेन सिंकच्या वरती येतो हा. तर इथं आम्हाला बिल्डरकडूनच आहे ना ॲक्वागार्ड आणि पाण्याचा हीटर, ह्या 2 गोष्टी बिल्डरकडून मिळाल्या होत्या. तर तो मी इथे लावलेला आहे आतमध्ये. त्याचं कनेक्शन हे असं इथून बाहेर येतं पाण्याचं. वेस्टवालं जे पाणी आहे ते इथून या पाईपामधून येतं व्हाईट कलरच्या, आणि हा जो ट्रान्सपरंट कलरचा पाईप आहे त्याच्यातनं पिण्याचं पाणी येतं. तर त्याचा जे कॉक आहे तो हा इथे मेन दिलेला आहे. इथे स्विच आहे आणि ही जी पाईपलाईन आहे ही गॅस पाईपलाईन आहे, इथपर्यंत अशी दिलेली आहे, जॉईन केलेली आहे. आणि त्याच्या बाजूला हे रोज लागणारे तांब्या, ग्लास, तुळशीला पाणी घालताना मी ह्या तांब्याने घालते सकाळी रोज. त्यानंतर हा माझा मिक्सर इथे ठेवलेला आहे, त्याच्या काही या वस्तू लागतात. हे कृष्णराजने तोडून ठेवलेलं आहे. त्याला खेळताना ना मिक्सरचं वेड फार होतं स्टार्टिंगपासूनच, तर त्याला मी स्टार्टिंगला दिले ह्या गोष्टी, पण आमच्या लक्षात नाही आलं की तो तोडून ठेवेल, तर त्याने हे सगळं तोडून ठेवलेलं आहे. इथे ताम्हण ठेवलेलं आहे, रोज पूजेला लागतं म्हणून. त्यानंतर इथे वरती हे जे 2 शेल्फ आहेत, तर ह्या शेल्फमध्ये तर पूर्ण सगळे गिफ्ट्स आलेले जे असतात त्या सगळ्या गोष्टी आहेत. मी ओपन करून दाखवते तुम्हाला. आणि ह्या शेल्फमध्ये मी एक इडलीचा कुकर आहे आणि ज्या मला लागत नाही भांडी ती मी ठेवलेली आहे. जी मला जेमतेम 2 माणसांना भांडी लागतात त्याप्रमाणे मी भांडी ठेवलेली आहे. तर एवढी भांडी कशाला पाहिजेत, तर मला फक्त गणपतीमध्ये ती यूज होतात, त्याप्रमाणे मी आता सध्या ती नको म्हणून ती वरतीला ठेवून दिलेली आहेत. आणि रोजच्या वापरासाठीची जी भांडी आहेत ती इथे खाली ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या आहेत. तर त्यानंतर मी आता तुम्हाला ह्या ज्या ट्रॉल्याज मी केलेल्या आहेत इथे त्या मी दाखवते. तर पहिली ही ट्रॉली आहे ज्यामध्ये इथे असे काही चमचे वगैरे ठेवायचे जागा आहेत, तर ह्या इथे ठेवलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की एवढेच आहेत, एवढे नाही आहेत. आता तिथे भांडी घासून मी दुपारची बाहेर ठेवलेली आहेत, तर असे काही आहेत. तर ह्या ज्या ट्रॉलीज आहेत त्या रिमूव्हेबल आहेत. तुम्ही बाहेर काढून क्लीन करून पुन्हा लावू शकता, अटॅच करू शकता त्याच्यामध्ये. तर त्यानंतर ह्या इथे बेसिक लागणारी जी भांडी असतात, दुधाचं भांडं, हे कृष्णराजसाठी मी भांडं ठेवलेलं आहे. काही कढई आहेत. बघाल तर माझ्याकडे जास्तीत जास्त मी स्टीलचीच भांडी वापरते. जर्मनचं माझ्याकडे हे एक भांडं आणि ही एक कढई आहे. ही खालची जी कढई आहे ती लोखंडाची कढई आहे, आयरनची, ही अशी. आणि ह्या काही प्लास्टिकच्या आहेत, पण ह्या काय मी जास्त वापरत नाही, तर कधीतरी वापरण्यासाठी वगैरे त्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा ताटांचा आहे. ऑलरेडी एवढी ताटं आहेत माझ्याकडे. काही प्लेटी आहेत आणि ताटं, ही जाळी आहे, चाळणी, आणि बाकीचे म्हणून मी मुद्दाम वरती ठेवलेली आहे, कारण एवढी ऑलरेडी असताना. ह्याच्यात तवेसुद्धा मी ठेवलेले आहेत. तर हा रोजचा चपातीचा तवा, हा भाकरीचा तवा आहे आणि मी हा नॉनव्हेजसाठी यूज करते. तर हे असे तवे आहेत. खाली मागे नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे. त्यानंतर इथला जर शेल्फ बघाल ना, तर इथे अगोदर आमचा सिलेंडर होता. तर आता गॅस कनेक्शन आल्यामुळे मी इकडे काय केलं, हे जो शेल्फ होता हा 3चा शेल्फ आहे,
फ्लॅश ऑन केला आहे मी. हा जो आहे ना, हा तीन शेल्फ येतो, हा असा ॲमेझॉनवरती मिळतो. ह्याची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला देते. तर हा अगोदर इकडे होता. इथे जे पाण्याचं आता मी ठेवलेलं आहे ना कळशी, इकडे होता. तर तिकडचा काढून मी आता इथे त्याला जागा केलेली आहे. तर ह्यावरती चपातीचं भांडं आहे. ऑफकोर्स मी ते इथे नाही ठेवणार आहे आता, त्याच्यामध्ये चपात्या वगैरे तर नाही आहे, कारण मी नेहमी रोजच्या रोजच बनवते, तेव्हाच्या तेव्हा आणि खातोय. आणि इथे चपातीचा पोलपाट ठेवलेला आहे. इथे या 2 कढई आहेत, काही डबे आहेत. इथे स्टीलचा पण आहे, असं नाही की माझ्याकडे प्लास्टिकचेच डबे आहे, स्टीलचे पण आहे. नारळ आणि हे एक उबाळं आहे नारळ फोडण्यासाठीचं. तर हे असं मी इथे ठेवलेलं आहे. ऑफकोर्स मला इथे नंतर करून घ्यायचं आहे, पण लगेच काही गोष्टी होत नाही. इथे तुम्ही बघू शकाल, इथे सिलेंडरचं कनेक्शन होतं. तर इथे मी नंतर असं पार्टिशन वगैरे किंवा माझ्या अकॉर्डिंगली मी बनवून घेईन. त्यानंतर हे तुम्ही बघितलाच आहात, हे सगळे पार्टिशन ह्याच्या बाजूला. त्यानंतर इथे हे असं पुलावचं आम्ही एक शेल्फ बनवून घेतलं, असं, ज्याच्यामध्ये रोजचे वापराचे मसाले आहे. हळद आहे, हिंग आहे, ह्याच्यात राई जिरा आहे, ह्याच्यामध्ये कोल्हापुरी तिखट मसाला आहे, कोल्हापुरी तिखट आहे. त्यानंतर हे आगरी मसाला आहे आणि ह्यामध्ये मालवणी मसाला आहे या बरणीमध्ये. तर मी अशा गोष्टी, मला मसाल्यांचं एक वेगवेगळी टेस्ट आवडते, त्याप्रमाणे मी ठेवलेलं आहे. यामध्ये लसूण ठेवलेले आहे आणि ह्यामध्ये चिंच कोकम आहे, ह्यामध्ये तूप आणि हे बडीशेपचा डबा आहे, सॉरी, आणि ते कोकम आहे या. आणि ह्याच्यामध्ये कोकम आणि चिंच आहे. ही लोणच्याची डब्बी. हा असा पुलावट आहे. त्याच्यानंतर इथे जो हा पार्टिशन, इथे जो हा कंपार्टमेंट आहे, यामध्ये मी ओला कचरा असतो, इथे एक सुपली असते माझी इथे. आणि हा जर टोप बघाल तर हा मी काही वापरत नाही, पण काही गोष्टी असतील जर आपल्याला लागतात मोठ्या भांड्यामध्ये, तर त्यासाठी मी ठेवलेला आहे. जेवणासाठी मी काही तो वापरत नाही. रिनचा साबणाची वडी आहे, ड्रेनेक्स पावडर आहे, इथे आंघोळीचा साबण आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही ह्या डस्टबिनमध्ये फक्त ओला कचरा असतो, जो जेवणाचा असतो तोच, बाकी सुका कचरा माझा बाहेर असतो. ह्या गोष्टी आम्ही कृष्णराज लहान होता त्यासाठी करून घेतलेल्या, पण आता काही त्याचा उपयोग नाही, त्याला काढता वगैरे सगळं हमखास येतं. या बाजूला हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे एवढा, इथे फ्रीज आहे. तर इथे आता हा मोबाईल आहे, चष्मा आहे माझा, कृष्णराजची बॉटल आहे ही. आणि तो दुपारचा झोपलेला असतो त्यावेळेला मी शूट करते, त्यासाठी कुडबुड केलं तर तुम्हाला माहिती आहे मुलं उठू शकतात. तर त्यासाठी सगळे प्रोडक्ट्स मी, माझे थोडेफार लागणारे जे मेकअपचे प्रोडक्ट आहेत ते मी इथे ठेवले आहेत. आता सध्या जेव्हापासून मी ब्लॉगिंग चालू केलं तेव्हापासून मी ठेवले, कारण हे असं नसतं इथे किचनमध्ये. त्यानंतर ही एक स्टीलची बाटली आहे. इथे हे चमच्यांचं आहे, इथे मी स्पून ठेवलेले आहेत, इथे फोक आणि इथे कैची, सुऱ्या, ह्या अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत मधल्या पार्टिशनमध्ये. हे महालक्ष्मी कॅलेंडर, श्री महालक्ष्मी कॅलेंडर, ही त्याची कृष्णराजची बॉटल साफ करण्यासाठी मी ठेवलेला आहे. आणि ही तुम्ही खलबत्ता आहे माझ्याकडे, हा मी ऑनलाईन घेतला होता. त्यात खूप छान आहे खलबत्ता, छान मस्त व्यवस्थित पेस्ट होते, जिंजर गार्लिक म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट खूप छान होते याच्यामध्ये. आता ही कांद्याची टोपली आहे, ती आधी माझी तिथे त्या साईडला, इथे थोडीशी जागा आहे बाहेरच्या साईडला, तिथे ठेवायची मी. पण आता पाऊस असल्यामुळे पाणी येतं आतमध्ये, तर त्याकरता मी इथे, म्हणजे इथे असते खाली, तर मी आता तात्पुरती इथे जागा आहे म्हणून इथे वरती उचलून ठेवलेली आहे. तर त्यानंतर ही कळशी आहे, तांब्याची कळशी आहे म्हणून आम्ही अशी ठेवलेली आहे. रोजचं पाणी जे असतं भरून ठेवावंच लागतं, त्यासाठी आम्ही हा हंडा वापरतो, कारण तांब्याचे गुणधर्म सर्वांना माहितीच आहेत किती चांगले आहेत ते. आणि ह्यातलं पाणी खरंच खूप छान गोड लागतं. आम्ही जे फिल्टरचं पाणी ह्याच्यात स्टोअर करून ठेवतो, दुसऱ्या दिवशी या पाण्याला एक वेगळीच चव येते. तर त्यानंतर ही तेलाची बाटली आहे, ह्यामध्ये मी रोज मला चपातीला लागतं तेल, तर त्याकरता हा छोटासा एक डबा ठेवलेला आहे तेलाचा. त्यानंतर इथे इथे हे शिबडा आहे, हे मी बेळगाववरनं आणलं होतं आय गेस, कारण मला ह्याच्यामध्ये अशा भाकऱ्या वगैरे ठेवायला फार आवडतं, त्याकरता मी हे शिबडं, आमच्याकडे बेळगावला ह्याला शिबडं म्हणतात, तसं याला टोपली म्हणतात, पण आमच्याकडे बेळगावला शिबडं म्हणतात. तर इथे हे शेल्फ आहेत, असा शेल्फ करून घेतला होता आम्ही.
कारण आम्हाला असे ओपनमध्ये ठेवायचे होते बरण्या वगैरे. त्याच्यामध्ये काजू, रोजचे लागणारे, ही मटकी आहे, मूग, तूर डाळ, आणि हे मला अगेन गेल्या वर्षी हळदी कुंकवाला मिळालं होतं. खूप छान आहे, हे माझ्या मैत्रिणी दिलं होतं. हे सुद्धा चिनी मातीचं आहे, काचेचं. ह्यात मी आता सध्या काही ठेवलेलं नाही आहे कारण हे हवाबंद नाही आहे, त्यामुळे ह्यामध्ये ठेवणाऱ्या गोष्टी नरम पडू शकतात. त्याकरता मी शोसाठी असं ठेवलेलं आहे. आणि इथे हा डबा खालीच आहे. ह्यामध्ये मैदा आणि चणे आहेत, रोजचे जे लागतात आपल्याला, ज्या वस्तू लागतात जेवणाच्या बनवताना वगैरे, त्या वगैरे डाळी वगैरे मी ठेवते. त्यानंतर वरचा शेल्फ मी दाखवते हा. तर ह्यामध्ये सुरुवातीला इकडे ह्या ज्या गोष्टी, देवाचं तेल मी इथे ठेवलं आहे कारण एकदा तर त्याने लिटरली अर्धा लिटरची बाटली होती तेलाची, पूर्ण खाली सांडवली होती आणि मला टिश्यूने घेऊन घेऊन ते पिळून काढावं लागलं होतं. कारण तेवढं तेल वेस्ट करून सुद्धा काही उपयोग नाही आहे. त्याकरता आम्ही आता तेलाची बाटली इकडे ठेवतो. इथे काही पंपकिन सीड्स, चिया सीड्स आणि अंजीर, ह्यामध्ये माझे गरम मसाले आहेत सुके. हा टिश्यू आहे रोज लागणारा. इथे किचनचे कपडे ठेवलेले आहेत धुवून. त्यानंतर इथे गोळ्या आहेत, माझी कॅल्शियम विटॅमिनची गोळी आहे. मागे अंडी ठेवलेली आहेत. ह्यामध्ये मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते, तर ते ठेवलेले आहेत. हे असे लाडू आहेत ड्रायफ्रूटचे. आणि इथे खाली जे आहे ते कृष्णराजच्या पप्पांनी त्याला आणलं होतं स्वीट प्रशांत कॉर्नरमधून, ते आहे. त्यानंतर इथे हे कॅडबरी सेलिब्रेशनचं आहे. आम्ही त्याला जास्त चॉकलेट देत नाही खायला, तर त्याच्यासाठी आम्हाला लपवून ठेवावं लागतं. इथे गार्डनिंगसाठी ग्लव्स घेतले होते मी, ते आहे. त्यानंतर आता नवीन जो स्पॉन्ज निघाला आहे ज्याने व्हाईट कलरचा, तो ठेवलेला आहे. इथे काही भीमसेनी कापूर आहे आणि त्याच्या खाली धूप जे घालतो ते आहे. आणि हळदी कुंकवामध्ये आलेल्या काही गोष्टी आहेत, त्या बेसिकच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर इथे जो वरती हा कप्पा आहे ना, तर तो असं काही बनत नव्हता त्या ठिकाणी काही, तर तो ओपन राहण्यापेक्षा आम्ही तिथे एक शेल्फ बनवून घेतला. त्यानंतर फ्रीजवरती हे मी बांबूचं झाड ठेवलेलं आहे. माझा नवरा अहमदाबादला गेलेला ट्रेनिंगसाठी, तर तेव्हा त्याने येताना तिकडनं हे बांबूचं झाड घेऊन आला होता. इथे बांबूच्या झाडाची प्राईस खूप जास्त आहे. त्याला ह्या 2 फांद्या ज्या होत्या त्या खूप कमी कॉस्टमध्ये 100-200पर्यंत काहीतरी मिळाल्या होत्या. त्यानंतर ह्या कप्प्यामध्ये मागे मी ओव्हन ठेवलेला आहे, तर तो मी ओपन करून दाखवते आता तुम्हाला. तर इथे हा खूप जुना ओव्हन आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही केक वगैरे असं कधी बनवत नाही. आणि ह्या काचेच्या काही बाटल्या आहेत ज्या मी फेकून नाही दिल्या आहेत, कारण गणपतीमध्ये खूप जास्त पाण्याचा स्टोरेज लागतो, त्यासाठी मी हे भरून ठेवतो आम्ही ह्यासुद्धा बाटल्या. त्याच्यानंतर इथे आम्ही आता हल्लीच वायफायचं कनेक्शन घेतलं. आधी आमच्याकडे वायफाय कनेक्शन नव्हतं कारण मोबाईलच्या इंटरनेटवर चालत होतं. आता ब्लॉगिंगसाठी म्हणून आम्हाला वायफाय घ्यावा लागला, तर त्याकरता इथे स्विच नव्हतं, तर इथे जे ओव्हनसाठी दिला होता तिकडनं आम्हाला फिरवून घ्यावं लागलं. त्यानंतर इथे वरच्या शेल्फमध्ये मी गिफ्ट्स वगैरे आले होते, आम्ही गणेशपूजन केलं तेव्हा. त्यानंतर दरवर्षी दिवाळीला काही ना काही ऑफिसमध्ये गिफ्ट्स मिळत असतात, तर ते इथे ठेवलेले आहे. लॉकडाऊनमध्ये ब्लड डोनेशन केल्यावरती ते एक वाफेचं भांडं मिळालं होतं माझ्या मिस्टरांना, ते सुद्धा इथे ठेवलेलं आहे. आणि त्याच्यात समोर ह्या साईडलासुद्धा एक शेल्फ आहे वरती, तर तिथेसुद्धा काही, आता माझ्या कृष्णाचा बड्डे झाला तेव्हा काही गिफ्ट्स आले होते, त्याला दिले तर ते का चांगल्या चांगल्या वस्तू तो तोडून टाकतो. त्यासाठी आम्ही एक एक करून आम्ही त्याला वस्तू काढून देतो आहोत. ती तोडली की त्याला दुसरी वस्तू द्यायची, असं करतो आहे. तर इथे एक डिनर सेट ठेवलेला आहे. आणि हे काचेचे ग्लास आहेत काही एक्स्ट्रा, ते सुद्धा इथेच आहेत. तर असे काही वरचे शेल्फ आहेत ते मी युटिलाइज केलेले आहेत, कारण बाकी खाली भांडी मावलेली आहेत पण वरती जागा मोकळी होती, सो आम्ही गिफ्ट्स ठेवलेले आहेत. आम्ही हल्लीच महाबळेश्वरला गेलो होतो, तर तिथून हे मॅग्नेट घेऊन आलो होतो, फ्रीज मॅग्नेट. हे सुद्धा आम्ही आय थिंक झूला गेलो होतो एकदा, तेव्हा मिळालं होतं. आणि हे सर्वात माझं आवडतं आहे, गाय आणि वासरूचं मॅग्नेट आहे हे. कृष्णराजचं सुद्धा खूप फेवरेट आहे, तो नेहमी मुमू मुमू करत असतो. हे मॅग्नेट एका मेडिसिनसोबत भेटलं होतं, नो पेन नो गेन. तर हा असा डबल डोअरचा फ्रीज आहे माझ्याकडे. तर फ्रीजवरती इकडे ह्या बास्केटमध्ये मी फ्रूट्स ठेवलेले आहेत. आणि इथे देवाचे हळदी कुंकू, अगरबत्ती, माचीस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलाल इथे का ठेवल्यात फ्रीजवरती,
कारण ह्या गोष्टी अशा आहेत ना की कृष्णराज घेतो आणि कसेही त्याची वाट लावून टाकतो, सगळी जमिनीवर वगैरे फेकेल, हळद कुंकू लावेल, त्यासाठी मला हे सगळं असं वरती ठेवावं लागतं. तर इथे या ठिकाणी मी एकच मोठा सलग शेल्फ करून घेतलेला आहे, सगळे डब्बे मावतील अशा या हिशेबाने. इथे मी हे डब्यांसाठी पार्टिशन करून घेतलं हे एवढं, ह्या सगळ्या पूर्ण ह्याच्या एवढ्या भागामध्ये पूर्ण माझे डब्बे मावतात. तर ते मी तुम्हाला आता दाखवते. तर इथे रोज लागणारे जे पण काही डबे आहेत ते असे आहेत. इथे डीमार्टचं सामान वगैरे आणलं तर ह्या डब्यामध्ये मी सगळं भरून ठेवते. हा गुळाचा डबा आहे, ह्यामध्ये पण असं सामान भरलेलं आहे. हा डब्बा पिठाचा आहे, भाकरीच्या पिठाचा. ह्यामध्ये मी हळद बनवलेली आहे घरी स्वतः, ती भरलेली आहे. आता संपत आलेली आहे पण आहे थोडीफार. आणि ह्याच्यामध्ये पण असंच आहे, ह्यामध्ये तिखट आहे. हे पाणीपुरीचं पॅकेट माझं म्हणजे पूर्ण संपलं, पण त्या पाणीपुरीच्या पुऱ्या जास्त चपट्या त्या राहिल्या आहेत. ह्याच्यामध्ये ओट्स आहे, तांदळाचं पीठ आहे. हा रोजचा लागणारा पिठाचा चपातीला पीठ लावण्याचा डबा. ह्यात तांदूळ आहेत. आणि इथे मी हे पीठ असं ठेवलं आहे कारण डबा आज मी घासून टाकलेला आहे. पीठ संपलं होतं, एवढंच राहिलं होतं म्हणून हे काल मागवलं आहे. त्यानंतर ह्याच्यात कसुरी मेथी, हा खाऊचा डबा. ह्याच्यामध्ये जाडं मीठ आहे. ह्यामध्ये रोज लागणारा पत्र्याच्या डब्यामध्ये, या पत्र्याच्या डब्यामध्ये रोज लागणारं पोहे, रवा, या सगळ्या गोष्टी आहे. हा जर्मनचा एक डबा आहे माझ्याकडे, त्यामध्ये पण अगेन सामान भरून ठेवलेलं आहे डीमार्टचं एक्स्ट्रा. ही तेलाची बाटली एक राहिलेली आहे. जी शीट बघताय तुम्ही, ही खूप छान शीट आहे, इथे पण मी घातलेली आहे. तर आजची माझ्या अनुभवातली मी फॉलो करणारी एक ट्रिक आहे, ती मी तुम्हाला सांगते. आपण जेव्हा असे डबे डायरेक्टली ठेवतो तेव्हा असे डाग लागतात आणि मोस्टली जर्मनचे असतील ना तर त्याचे जास्त डाग लागतात, पूर्ण काळं काळं त्याचं लागतं आणि ते साफ करायला आपल्याला खूप मेहनत लागते. मग सो मी त्यासाठी एक आयडिया केली आणि त्यावरती आहे ना ही अशी एक ट्रान्सपरंट शीट येते, तर ही ठेवते आणि त्याच्यावरती मग डबे ठेवते. कारण मग ती ठेवल्यामुळे ना जेव्हा पण आपण डबे वगैरे घेताना सरकतात, त्यामुळे ह्या डायरेक्ट सनमाईकला डाग लागत नाही आणि ते डबे चांगले, खालचीचा सनमाईक असतो तो चांगला व्यवस्थित तसाच्या तसाच राहतो. त्याला काही आपल्याला दरवेळेला साफ करायची वेळ लागत नाही. आणि ही ट्रान्सपरंट जी शीट आहे ती प्लास्टिकची असल्यामुळे ती वर्षानुवर्ष चालणार तर आहेच आणि जर तुम्ही खराब झाली तर बाथरूममध्ये वगैरे घेऊन चांगली स्वच्छ करू शकता. तर ही जी शीट आहे ती मी आयक्यामधून आणली होती, मे बी आता डीमार्टमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर आपल्या क्लिनिंगचा वेळ वाचवण्यासाठी अशा काही गोष्टी करत राहा. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही किचनची टूर? होप सो तुम्हाला आवडली असेल. आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या श्री सखी या चॅनलला.